आज आपण वनस्पती विश्वातल्या अशा एका अमर योद्ध्याबद्दल बोलणार आहोत, जिने मृत्यूला वेशीवर रोखून धरलंय आणि जिच्या अभेद्य डिफेन्स मेकॅनिझम समोर साक्षात काळही नतमस्तक झालाय. आपण बोलतोय मिनिस्पर्मॅसी म्हणजे आपल्या लाडक्या गुळवेलीबद्दल. कोट्यावधी वर्षांपूर्वी जेव्हा भारतात आफ्रिकेतून वेगळा होऊन म्हणजे पॅन्जिया खंडातून भारत वेगळा होऊन उत्तरेकडे सरकत होता, तेव्हा प्रचंड ज्वालामुखीच्या उद्रेकातून दख्खनचं पठार बनत होतं. तेव्हा या फॅमिली समोर सर्वात मोठं संकट होतं पाण्याची भीषण टंचाई. हवामान, जमिनीवर पाणीच उरलं नव्हतं. इतर झाडांवर वेलीसारखं जगताना खाली जमिनीतून पोषण मिळणं अशक्य झालं होतं. अशा वेळी या फॅमिलीने अत्यंत क्रांतिकारी एव्होल्युशनरी रणनीतीचा शोध लावला. त्यांनी विचार केला, जर जर जमीन पाणी देत नसेल तर आपण थेट हवेतूनच पाणी शोषून घेऊया. आणि या जिद्दीतून त्यांनी हवेत लटकणारी त्यांची अमर मुळे एरियल रूट्स विकसित केले. ही मुळे हवेत ओलावा शोषून वेलीला जिवंत ठेवतात. जर तुम्ही गुळवेलीचा मुख्य कंद वरून कापून टाकला आणि ती हवेत लटकत राहिली तर ती मरत नाही. ती हवेतून अन्न पाणी घेऊन पुन्हा जमिनीकडे आपली मुळं सोडून जिवंत होते. म्हणून या फॅमिलीला म्हणतात अमृता किंवा छिन्नरुहा, म्हणजे जी कापली तरी पुन्हा जिवंत होते. या अद्भुत फॅमिलीचा आणि माणसाचा को इव्होल्युशनरी ऋणानुबंध पराकोटीचा रंजक आहे. आदिमानवाच्या काळापासून जेव्हा मानवी शरीरामध्ये साथीचे रोग, डेंग्यू, चिकनगुनिया, तीव्र ताप यायचा, तेव्हा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मानवाने या अमर वनस्पतीची मदत घेतली. हिला लॅटिन नाव आहे टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया. म्हणजेच हिच्यावर असलेले लहान पांढरे ठिपके माणसाच्या हृदयाच्या आकाराची असतात. निसर्गाने मानवाला दिलेले हे थेट संकेत आहेत. ही वनस्पती तुमच्या हृदयाचे संपूर्ण शरीराचे रक्षण करणारी माऊली आहे. हिचा सर्वात मोठा चमत्कार लपलाय तो हिच्या विचित्र प्रारब्ध आयुर्वेदीय स्वभावात. सामान्य नियमानुसार जी गोष्ट कडू असते ती शरीराला कृश करते आणि वात वाढवते. पण गुडुचीचा रस तिक्त म्हणजे कडू असूनही हिचा विपाक मात्र मधुर आहे आणि वीर्य उष्ण आहे. हा निसर्गाचा विचित्र चमत्कारच आहे. त्याच्यामुळे ही वनस्पती शरीराला वात, पित्त, कफ या तीनही दोषांपासून एका वेळा वाचवते. कडू असूनही ही मानवी शरीराचे बृंहण करते, म्हणजे मसल्स वाढवते, ताकद देते. म्हणून आयुर्वेदात हिला जगातली सगळ्यात श्रेष्ठ वयस्थापन आणि रसायन म्हटलं गेलंय. केवळ जंगलात वाढणारा हा वेल नाहीये, माणसाला अमरत्व देणारा आणि निसर्गाचा सगळ्यात मोठा मास्टर स्ट्रोक आहे.